मंडळी, मी समीक्षा पिंपळकर, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी आता इथे रामवाडीला आले, तर झुणका भाकर घ्यायला आले इथे. तर बचत गटाचं आहे. हो ताई, हे आहे का हो झुणका भाकर? द्या आणि भजी पण द्या. भजी आहे ना? 50 रुपये प्लेट. एक द्या प्लेट. आणि कांदा भजी. कांदा भजी कशी? 50 द्या. पुरी भाजी, कांदा पोहे, पाणी बॉटल नेण्याचे एकमेव ठिकाण मातोश्री स्वयंसहायता बचत गट केंद्र रामवाडी. छान लागते इथली भजी आणि झुणका भाकर. मी आले की नेहमी इथून घेऊन खाते. महिला बचत गट केंद्र रामवाडी. फक्त गरमागरम भजी द्या. मातोश्री स्वयंसहायता महिला बचत गट केंद्र रामवाडी. होय ना? आमच्या इथे स्वच्छ व ताजी झुणका भाकरी, काय बोलताय? कांदा भजी, वडापाव, मिसळपाव, हे घ्या, पैसे घ्या. पुरी भाजी. ही बघा अशी झुणका भाकर आणि ही भजी कुरकुरीत. बघा झुणका भाकर, मिरची, सकाळी खेडला 9:30ला बस पकडली पनवेलला येण्यासाठी. आता 2:22 झाले तर आम्हाला पोचायला पनवेलला. आता आम्हाला इथून रसायनीला जायचं आहे. बघूया आता रसायनीला रूम घ्यायची का पनवेलला. पनवेल स्थानकला वाहतूक नियंत्रण कक्ष इथे मी चौकशी करायला आले. काका ते आम्हाला रसायनीला जायचं तर कसं जावं लागेल? बस कुठे? कोणती गाडी? वाशिवली, तळवली अशा गाड्या जातात तिकडे रसायनीला ना. तिकडे राहण्याची सोय असेल ना? असेल, तिकडे काय आपल्याला एवढं माहित नाही. ओके. ती एवढी गर्दी का हो? रांग एवढी मोठी? हा, त्याच्यामुळे शनिवार रविवार सुट्टी आहे म्हणून. हे कसले तिकीट काढतायत? अलिबागला एवढी गर्दी असते? काय बोलताय? हा, तेव्हाच एवढी रांग केवढी लागली ना तिकीट काढायला. हा, गर्दी भरपूर आहे. बघा अलिबागला जाण्यासाठी केवढी गर्दी आहे रांगा तिकीट काढताना. पनवेलवरून जांभीळ गाडी पकडली आणि आम्ही भराड्याला उतरलो. आणि भराड्यावरून रिक्षाने 10 रुपयांनी इथे आता पिल्ले कॉलेज इथे उतरले. पहिलं आम्हाला समजलं होतं की रसायनीला उतरून जायचं, पण तिथे चौकशी केली पनवेल स्टॉपला की रसायनीला जाऊन कसं लांब पडतं जवळ. तर ते बोलले की रसायनीला उतरला तर खूपच लांब आहे, तुम्हाला तिथून 16 किलोमीटर जास्त, 8 किलोमीटर असे वेगवेगळे सांगायला लागले. तर मग एक बाई बोलली की तुम्ही असं करा, भराड्याला उतरा आणि तिथून 10 रुपयात रिक्षाने तुम्ही पिल्ले कॉलेजला जाऊ शकता. तर बघितलं तर खरंच आहे की भराड्याला उतरून 5 मिनटावरच आहे पिल्ले कॉलेज. तर आम्ही इथे पिल्ले कॉलेजला उतरलो आहे. हे बघा आता पिल्ले कॉलेज. सगळे चौकशी करत आलो एकदाच. हे बघा पिल्ले कॉलेज, महात्मा एज्युकेशन सोसायटी. तर मुलग्याची कॅटची परीक्षा आहे, त्याला पिल्ले कॉलेजचं सेंटर मिळाले पनवेलला. पनवेलपासून किती लांब आहे माहिती पण नव्हतं, चौकशी करत आलेलो आहोत. इंजिनियर पॉलिटेक्निक कॉलेज आहे, आर्ट्स सायन्स. तर आता ही गुडलक लॉजिंगला आम्ही आलो इथे. आता संध्याकाळचे 4 वाजलेत. 4 वाजता आम्ही आता इथं आलो. पहिलं पिल्ले कॉलेजला गेलो होतो चौकशी करायला, तिथून मग इथे आता लॉजला आले. तर आम्ही राहण्यासाठी रूम बघतो हॉटेलला. इथं चौकशी करते. हो दादा, इथे राहायची काय सोय आहे कशी? AC 1200 रुपये, नॉन AC 700 रुपये. 700 रुपये. किती माणसं राहणार? हां, छोटा रूमचं 700 काय? बारचे रूमचं 700 रुपये. हां. मोठी रूम 1400 रुपये. 1400 रुपये एका रात्री. हां, ACचे 1200 रुपये 2 माणसांसाठी. हां, नॉन AC 700 रुपये 2 माणसांसाठी. असं आहे का? हां. आणि सोय काय आहे? ते सोय कसली आहे? पंखा आहे, TV आहे, गरम पाणी आहे. ओके, धन्यवाद. मला एक रूम पाहिजे होती, भेटेल ना? भेटल. चालेल, ओके.
मी आता ह्या हॉटेलमध्ये रूम घेतली, नॉन ए सीची घेतले. तर छोटी रूम आहे ती, थोडी खूपच छोटी आहे आणि पूर्ण पॅक बंद असल्यामुळे थोडी मोठी घ्यावी लागली. तर आम्ही आता 107 नंबरला इथं राहायला आलो आहे. रूम छान आहे, तशी सगळी सोय आहे चांगली. हे बघा, 2 पंखे, इकडे खिडक्या 2 पलंग आहेत झोपण्यासाठी, संडास बाथरूम, सगळी सोय चांगली आहे. 2 दिवस आम्ही इथे राहणार आता. 28 तारीख आज आम्ही आलो आहे. 30 तारखेला पेपर आहे. 30 तारखेला आम्ही रूम खाली करणार आहोत. पिल्ले कॉलेजपासून हे 10 मिनटावरच आहे. राहण्यासाठी खूप उत्तम सोय आहे. रिक्षाने आम्ही आलो तर 10 रुपये तिथे आलो, जवळच आहे. पनवेल भारूडला आले तर तिथे आज रात्रीचं जेवण मागवलं आहे. कोल्हापुरी व्हेज बिर्याणी घेतले. हे बघा, साई स्नॅक कॉर्नरला घेतले. इथे आले खायला. बघूया कशी लागते ती व्हेज बिर्याणी, कोल्हापुरी व्हेज बिर्याणी. आज बघते टेस्ट कशी झाली ती यांची. कोल्हापुरी व्हेज बिर्याणी खाऊन बघते. चांगलं आहे, मस्त आहे. मस्त आले. हे बघा, पालक मुलांना पेपरसाठी गाड्या घेऊन स्वतःच्या सोडायला आलेत. मुलं आलेत पेपरसाठी. आता हॉल तिकीट, आधार कार्ड, पॅन कार्ड चेक करत आहेत. 6 महिने मुलांची मेहनत, त्याची प्रतीक्षा तर संपली. 2 तासाचा पेपर, पण 2 तासाच्या पेपरसाठी 6 महिने मेहनत घ्यावी लागते मुलांना. त्यांना यश मिळू दे, बस एवढंच. सगळे पालक वगैरे आले त्यांना सोडायला. तसं मोठं आहे खूप कॉलेज असं. या मुलांची एंट्री होती पेपरसाठी. माझा मुलगा आता चालला पेपरसाठी. हे बघा, ट्रॅफिक आता दिसते मंत्र्यांना. माणगावपासून जे ट्रॅफिक आहे ते अजून इकडे ट्रॅफिक आहे. बापरे, या ट्रॅफिकमधून आता एबी दादा कदम गेले मंत्री. फुल ट्रॅफिक.